नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 10 तारखेला विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हणजेच राहुल नार्वेकरांनी जो काही 16 आमदारांचा अपात्रतेचा निकाल दिला, अतिशय बहुचर्चित आणि खूप त्यावर मंथन झालेलं, खूप काथ्याकूट झालेला, या संदर्भात अतिशय ऐतिहासिक पूर्व असा निकाल दिलेला आहे. आणि आता या निकालामध्ये वेगळं काही सांगण्याची आपल्याला काही गरज नाही, कारण अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेची कशी या संदर्भात जो निकाल दिलाय तो ऐतिहासिक आहे. आता शिवसेना ही शिंदेची आहे. आता उद्धव ठाकरेंचा या शिवसेनेशी काही संबंध राहिला नाही, हे यातून स्पष्ट झालं. मग आता आपला जो विषय आहे, आता शिंदेंना निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिले, शिवसेना हे नाव त्यांच्याकडे गेले. मग आता उद्धव ठाकरेंकडे नेमकं काय आहे? उद्धव ठाकरे तर स्वतःला फक्त उभाटा सेना म्हणून समजतात, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, शिवसेना, जे हे त्यांचं नाव आहे, अशीच त्यांची एक धारणा आहे. पण हे नाव सुद्धा काही दिवसापूर्वी जेव्हा अंधेरीची पोट निवडणूक होती, त्यावेळेस जे शिवसेनेचं धनुष्यबाण हे फ्रीज केलेलं होतं निवडणूक आयोगाने, त्यावेळेस शिंदेंना सुद्धा धनुष्यबाण नव्हतं आणि ठाकरेंना तर असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जे काही अंधेरी विधानसभेचं पोटनिवडणूक होती, त्यावेळेस या दोन्ही गटाला, म्हणजे शिंदेच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव होतं आणि त्यांना ढाल आणि 2 तलवारी असं एक पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिलं होतं आणि नाव पण त्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे तात्पुरतं दिलं होतं. तसंच उद्धव ठाकरेंच्या गटाला, ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं तात्पुरतं नाव दिलं होतं आणि त्यांना मशाल हे पक्षचिन्ह म्हणून एक तात्पुरतं दिलं होतं. या दोन्ही गटांना अंधेरीचं पोटनिवडणूक करण्यासाठी कुठला वाद निर्माण होऊ नये यासाठी वेगवेगळी नावं आणि वेगवेगळे पक्षचिन्ह दिलेले होते. आणि याच्यामध्ये निवडणूक आयोगाने क्लिअर कट सांगितलेलं होतं की या दोन्ही पक्षांचे नावं हे तात्पुरते राहतील आणि यांना दिलेल्या जे काही पक्षचिन्ह असेल ते सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात राहील. म्हणजेच अंधेरी पोटनिवडणूक जेव्हा होईल त्यावेळेस तुमच्या पक्षांचे नावं सुद्धा गायब होतील आणि तुमच्याकडे जे काही तुम्हाला जे काही पक्षचिन्ह दिलेले अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ते पण तुमचं कायम राहणार नाही. हे फक्त अंधेरी पोटनिवडणुकीसाठी होतं. पण आता उद्धव ठाकरेंचा जो गट आहे तो तर असं उभाटा सेना याच पद्धतीने त्यांना असं वाटतं की हे आपलं नाव आहे किंवा मशाल हे आपलं आता कायमस्वरूपी चिन्ह आहे. असं नाहीये. आता मूळतः त्यांना आपला पक्ष रजिस्टर करावं लागेल, नवीन कुठलं तरी नाव त्यांना पक्षाला द्यावं लागेल आणि त्यांना नवीन पक्षचिन्ह पण घ्यावा लागेल. कारण ते मशाल पण कुठल्या तरी समता पार्टीचं वगैरे पाठीमागे आहे. त्यांनी पण निवडणूक आयोगात तक्रार केलेली की हे मशाल चिन्ह आमचे, त्याच्यामुळं हे कायमस्वरूपी कोणाला देऊ नये अशा पद्धतीचा तक्रार अर्ज पण निवडणूक आयोगाकडे केलेला आहे. आता उद्धव ठाकरेंकडं न पक्षाचं नाव न पक्षचिन्ह आणि तशीच काहीशी परिस्थिती काही दिवसांनी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे गट आणि शरद पवार गट यांच्यावर सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण अशाच पद्धतीचा निकाल
जर NCP म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत जो काही 2 गट पडले, एक अजित पवारांचा गट आणि एक सुप्रिया सुळेंचा गट, आणि जर असाच जर निकाल अजितदादांच्या बाजूने जर लागला तर सुप्रिया सुळेंना सुद्धा वेगळं एक पक्षाचं नाव आणि वेगळी काहीतरी पक्षचिन्ह घ्यावा लागेल. त्यामुळं या दोन्ही, मग उबाटा सेनेकडं सुद्धा आणि सुप्रिया सुळेंकडं सुद्धा न पक्ष न पक्षचिन्ह अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आता यांची जागा वाटप, मग यांना कोण किती लोकसभेत किती जागा मिळतील, उद्याच्या येणाऱ्या विधानसभेत यांना किती जागा वाटायच्या, आणि जे काही आता काही दिवसापूर्वी संजय राऊत नेहमी हेटाळणी करायचे शिंदेंची की आता तुम्हाला कमळावरच लढावं लागेल, तुम्हाला भारतीय जनता पार्टीतच जावं लागेल, तुम्ही मिंदे, तुम्ही खोके, अशा प्रकारची जी काही हेटाळणी आणि टीका टिप्पणी जी काही संजय राऊत करायचे, तर आज बघा म्हणजे नियतीचं जे चक्र आहे ते चक्र सुद्धा फिरलेलं आहे. आज तुमच्याकडं कुठला पक्ष आहे, त्या पक्षाचं नाव सुद्धा नाही आणि चिन्ह पण नाही, आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या पक्षाच्या नावावर किंवा कुठल्या पक्ष चिन्हावर लढणारे हे सुद्धा अजून निश्चित नाही. तशीच परिस्थिती राष्ट्रवादीवर आली तर त्यांची सुद्धा अशी परिस्थिती आहे. मग आज असं वाटतंय की उबाटा सेनेला किंवा राष्ट्रवादीला काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढवावी लागेल की काय, अशी परिस्थिती वाटते. कारण निवडणूक आयोगाकडे यांचं जे काही उबाटा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रजिस्टर नाही. यांना अजूगर एक पक्ष, त्याचं नाव, त्याचं चिन्ह, मग त्या पक्षचिन्हाची काही 2-3 प्रकारच्या चॉईस असतात. निवडणूक आयोग आपल्याला पक्षचिन्ह देत असतं किंवा आपण त्यांना कळवायचं असतं की याच्यापैकी एक द्या, मग कुठलं तरी एक पक्षचिन्ह तुम्हाला मिळू शकतं. तसंच राष्ट्रवादीची सुद्धा ती परिस्थिती आहे. मध्ये यांनी जे काही संजय राऊतांनी 23 जागांवर दावा केला होता, तर काँग्रेसच्या लोकांनी यांना यांची अवकात दाखवली आणि खरं तर ते स्पष्टच बोलले की तुमच्याकडं पक्ष नाही, तुमच्याकडं चिन्ह नाही, तुमचा शिवसेना फुटलेली आहे आणि जास्त तर लोक तुमच्या पक्षातून निघून गेलेली आहे. आणि तेव्हा तुम्ही 23 जागा लढवल्या होत्या, तेव्हा शिवसेना ही अखंड होती, पूर्ण होती. एकनाथ शिंदे आणि 40 लोकांच्या बरोबर शिवसेना होती. तेव्हा तुम्ही 2 पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, ही महायुती होती आणि त्यामध्ये तुम्ही 23 जागा लढवल्या होत्या. आज तुमची परिस्थिती तशी नाही. तुमच्या बरोबर जवळजवळ 80% लोक तुमच्या पक्षातून निघून गेले, तुमच्या गटातून निघून गेले. तेव्हा तुम्हाला 23 जागा घेऊन तुम्ही करणार काय? तुमच्याकडे तितके उमेदवार आहे का? बरं, उमेदवार तुम्ही दिले तर ते निवडून आणायची तुमची कॅपॅसिटी आहे का? तुमची अवकात आहे का? तुम्ही ते निवडून आणू शकता का? की घ्यायचे आणि फक्त आम्ही इतक्या जागा लढवल्या मग टेंबा मिरवायचा, अशी परिस्थिती होत नाही. तशीच काही राष्ट्रवादीची सुद्धा आज परिस्थिती तशीच आहे. कारण जर यांना पक्षाची जर ओळख नसली तर शेवटी निवडणूक लढवताना पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव याला किंमत असते. लोक आजही पक्षावर काही निवडणुका जिंकल्या जातात. काही झालं तर काँग्रेसचा पंजा किंवा भारतीय जनता पार्टीचं जे काही कमळ, हे राष्ट्रीय पक्ष आणि यांचे चिन्ह, ह्या पक्षांचे काही बांधलेले मतं असतात, वोट बँक असते.
हे कुठलाही काही लोक असे असतात, 10-20% लोक जर काँग्रेसचे असतील किंवा 20-25% लोक भारतीय जनता पार्टीचे असतील, ते काही मागं पुढं पाहत नाही. त्यांच्या दृष्टीने कमळच महत्वाचं आणि यांच्या दृष्टीने फक्त हाताचा पंजा महत्वाचा, असे ठरलेले काही कट्टर मतं असतात. तसे यांची जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे. यांना आता या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागेल आणि वेळ आली तर कदाचित काँग्रेसच्या पंजावर सुद्धा उद्धव ठाकरेंच्या गटाला लढावं लागेल किंवा सुप्रियाताईंच्या गटाला लढावं लागेल किंवा येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू. पण यांच्यामध्ये जे काही आता प्रकाश आंबेडकरांचा एक पक्ष, ते सुद्धा येण्याच्या मार्गावर आहे नाहीये अजून ती काही स्पष्ट नाही. देशामध्ये यांची इंडी आघाडी पण क्लिअर नाही. एकमेकांना फक्त खेकडासारखं एकमेकांचे पाय ओढण्याचं काम चालू आहे आणि इंडी आघाडीचा जो काही हुदो चालू आहे, पण सीट शेअरिंग बाकी कुठेही होताना दिसत नाही. मोदींचा बाकी 70% प्रचार झालेला आहे आणि हे बाकी एकमेकांच्या पाय ओढण्यामध्येच व्यस्त आहे. त्यामुळं मोदींना हे हरवतील की हे माहीत नाही, पण हे एकमेकांना बाकी खाली नक्की खेचतील असंच आपल्याला वाटतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.